केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलाय। केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलेला आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या अशी मागणी मागील बऱ्याच वर्षांपासून केली जात होती आणि आता केंद्र सरकारने तो निर्णय घेतल्याची माहिती समोर येते। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला आहे तर केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? विधानसभेची निवडणूक आहे राज्यामध्ये आणि त्याच्या आधी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील मराठी जनांना खुश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतल्याचं दिसतंय, काय अपडेट्स? निश्चितच परा एकंदरीत जर आपण पाहिलं असेल की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी सातत्याने मागणी केली जात होती। शासन स्तरावरती सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात होता आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे विरोधकांकडून सातत्याने भाजपला कुठेतरी कोंड्यात प्रकरण्याचा प्रयत्न केला जात होता। विशेषतः ठाकरे गट सातत्याने मुंबईत तोडण्याची जे आरोप भाजपवर लावत होता, मराठी विरोधी कुठेतरी भाजपचा पवित्र आहे असंही म्हटलं जात होतं। मात्र मराठी भाषेला आता अभिजात दर्जाचा एकंदरीत निर्णय घेत केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांची कोंडी केल्याचं आता पाहायला मिळतंय। विशेष करून जर पाहिलं असेल की मराठी भाषेला अभिजात दर्जा देताना तर ती भाषा स्वतंत्र असणं, त्यात मौलिक साहित्य निर्मिती होणं, भाषेचं वय किमान 2000 वर्ष असणं, अशा वेगवेगळ्या अटी होत्या आणि या अटींची पूर्तता करणारा प्रस्ताव आहे तो राज्य सरकारने पाठवलेला होता आणि त्याला आता हिरवा कंदील दाखवत कुठेतरी केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे निश्चितच एकंदरीत या निर्णयानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामधलं वातावरण मात्र तापणार आहे। फरा निश्चितच चेतन, आता महाराष्ट्रातलं वातावरण तापण्याची शक्यता आहे, मात्र त्याचबरोबर आनंद सुद्धा व्यक्त केला जाऊ शकतो। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। आता राजकीय वर्तुळातून यावर काय प्रतिक्रिया येतात आणि महाराष्ट्रातील जनतेकडून काय प्रतिक्रिया येतात तेही बघावं लागणार आहे। केंद्र सरकारचा एक मोठा निर्णय, महाराष्ट्र विधानसभेच्या आधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय। दरम्यान भाषा तज्ञ गणेश देवी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। गणेश देवीजी, केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी बरेच काळ होती आणि ती ह्या आधीच पूर्ण व्हायला पाहिजे होती। नेमकी महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या वेळेस जरी मागणी पूर्ण होत असेल तर ती भाषेच्या प्रेमापोटी पूर्ण झाली आहे का निवडणुकीवर डोळा ठेवून पूर्ण झाली आहे हा विचार करायला लागेल। ही मागणी फार दिवसापासूनची आहे आणि ती आधी पूर्ण करायला केंद्र सरकारला कुठलीच अडचण नव्हती। वास्तविक जवळपास 3-3.5 वर्षापूर्वी मागणी पूर्ण होऊ शकली असती। अशा प्रकारची कॅबिनेट सेक्रेटरीची नोट, गृह खात्याच्या गृह मंत्रालयाच्या नोंदी सगळ्या होत्या, पण इलेक्शनच्या वेळेसच नेमकी मागणी पूर्ण करणं हा मला जरी आनंदाचा क्षण असला का मराठी भाषेला आपल्या हा एक अभिमानाचा आनंदाचा क्षण जरी असला तरी एखादा महाराष्ट्राच्या तोंडावर तुकडा फेकल्यासारखं जी ही ऍक्शन आहे त्याचं मला थोडंसं खटकते। गणेश देवीजी, याचा अर्थ तुम्ही असं म्हणतात की याआधी सुद्धा तो निर्णय घेतला जाऊ शकला असता, पण आता विधानसभेच्या आधी हा निर्णय घेतलेला आहे। पण आपण एक सकारात्मक बाजू आता बघूयात। केंद्र सरकारने हा एक मोठा निर्णय घेतलाय तर त्याचा कसा फायदा मराठी भाषेला होऊ शकतो? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा अर्थ मराठी ही अभिजात भाषा आहे, किमान 1500 वर्ष ती अस्तित्वात आहे हे आपल्याला आधीच माहित असलेल्या गोष्टीला केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केलं। मराठी भाषेची जी प्राचीन परंपरा आहे, जी वेगवेगळ्या अभ्यासकांनी पुष्कळ अनेक दशक अभ्यास करून सिद्ध केलेली आहे, त्याच्यावर केंद्र सरकारने ते स्वीकारली भूमिका, त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं। याच्यामुळे मराठी भाषेचा विकास फार होईल अशातली गोष्ट नाहीये, पण एक वास्तविकता जी होती ती केंद्र सरकारला स्वीकारायला लागली। म्हणजे ज्याप्रमाणे आपलं महाराष्ट्र राज्य मराठी भाषेसाठी निर्माण झालं त्यावेळेस आपण आंदोलन करूनच ते मिळवलं होतं, तसंच त्याच्या मागेही अनेक लेखकांनी अभ्यासकांनी एक बौद्धिक आंदोलन सुरू ठेवलं होतं। त्या आंदोलनासमोर केंद्र सरकार आता ही वास्तव मान्य करायला तयार झालेलं आहे। त्यामुळे केंद्र सरकारला त्याबद्दल धन्यवाद किंवा अभिनंदन करू शकतो की उशिरा का होईना पण केंद्र सरकारला जाग आली या बाबतीत, याचा मला आनंद आहे।
निश्चितच गणेश नेमकी देवीची निवडणुकीच्या वेळेस असा तुकडा फेकल्यासारखं टाकणं हा मराठी भाषेचा फार अभिमान वाटेल असा भाग नाहीये ना. मराठी गणेश देवीजी तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे, त्यामुळे आता याच्यावर सत्ताधाऱ्यांकडून काही स्पष्टीकरण येतं का तेही बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. यानंतर श्रीपाल सबनीस लेखक हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. सबनीसजी, एक मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे, भलेही तो विधानसभा निवडणुकीच्या आधी घेतला असेल, मात्र मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलाय. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? जगातल्या मराठी भाषा बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या आणि भाषेवरती प्रेम करणाऱ्या तमाम मराठी भाषिकांचं मी जाहीर अभिनंदन करतो. सरकारनं काही मेहरबानी केली असं मला वाटत नाही. निवडणुकीच्या काळामध्ये तणवून वनवास सहन करायला लावून ते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. निकष पूर्ण होते तर एवढा का थांबलं सरकार, मग असा प्रश्न पडतो. तरीही नाइलाजानं सरकारचं मी जाहीर अभिनंदन करतो, केंद्र सरकारचंही अभिनंदन करतो. त्यांचा हेतू स्वार्थी आहे, पण मराठी भाषांचा व्यापक स्वार्थ सांस्कृतिक विकासाचा, सांस्कृतिक औदार्याचा, संस्कृती सिद्ध करण्याचा, मराठी ज्ञानेश्वराची मराठी, आंबेडकराची मराठी, महापुरुषांची मराठी, अशा मराठीला त्यांनी इतका वेळ वनवासात पाठवायला नको होतं असं मला तळतोड म्हणावं लागतं. अनेक लोकांनी मोर्चे काढले, पत्र पाठवली, सगळ्या संघटनांनी, महाराष्ट्र साहित्य परिषदेने विशेष प्रयत्न केले, अशा अनेकांनी प्रयत्न केले. त्याचं हे फळ आहे. आणि मराठी भाषेचा संबंध लोकांना जो उमाळा आहे तो मला केंद्र सरकारनं जाणून घ्यायला पाहिजे होता. निश्चितच सबनीसजी, आता निवडणुकीच्या तोंडावर का होईना पण ते स्वीकारलेलं आहे केंद्र सरकारनं असं म्हणावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. यानंतर गीतकार कौशल इनामदार हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. इनामदारजी, एक आनंदाचा क्षण म्हणावा लागेल, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? माझी पहिली प्रतिक्रिया अतिशय आनंदाची आहे. हे अनेक वर्ष ही आपली मराठी लोकांची मागणी होती आणि आता ती पूर्ण झालेली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि याचा उपयोग भाषेच्या उद्धाराकरता, भाषेच्या प्रसाराकरता होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि भाषेच्या संवर्धनाकरता, भाषेचं संवर्धन एकाच प्रकारे करता येतं, ती वाढवली तर. म्हणजे तुम्हाला वीज वाचवायची तर तिचा वापर कमी केला पाहिजे, पण तुम्हाला भाषा वाचवायची तर तिचा वापर वाढवला पाहिजे. ही आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. एका अर्थाने सरकारने, आणि मी फक्त आत्ताच सरकार असं म्हणत नाहीये, जी महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे मराठी भाषेचे जे मंत्री होते, अगदी विनोद तावडे, सुभाष देसाई, दीपक केसरकर, या सगळ्यांनी हा मुद्दा उचलून धरलेला होता आपापल्या परीने. आणि त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे की मराठीसाठी सगळ्या राजकीय पक्षांची मागणी एक असते, नेहमी मराठीच्या मुद्द्यावर आपण एकत्र येतो. आणि तसंच झालेलं आहे, त्या प्रयत्नांना फळ मिळालं आहे, पण ते आता शासनाकडनं मिळालेलं आहे. आता आपलं उत्तरदायित्व आहे आणि सामान्य मराठी माणसाची जबाबदारी आहे की आपली भाषा जास्तीत जास्त कशी समृद्ध होईल. निश्चितच भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबरोबर एक गोष्ट जी येते की त्या भाषेला एक निधी मिळतो, तर हा निधी उत्तम तऱ्हेने वापरला जाईल अशी मी एक सामान्य मराठी नागरिक म्हणून आशा करतो. बोला बोला. नाही, मी म्हटलं मराठी भाषेचं वैभवच असं आहे की लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी, लाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. आणि आज खरोखर ही धन्यता आम्हाला जाणवतीये. निश्चितच. कौशल इनामदारजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. गीतकार कौशल इनामदार यांची ही प्रतिक्रिया आपल्याकडे आली होती, त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
त्याचबरोबर इतरही प्रतिक्रिया आपल्याकडे येताना दिसत आहेत। एक आनंदाचा क्षण म्हणावा लागेल महाराष्ट्रासाठी। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची जी मागणी होती बऱ्याच वर्षांपासूनची ती आता पूर्ण झाली आहे। विधानसभेच्या तोंडावर का होईना केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। मराठीसह 5 भाषांना मंजुरी दिल्याची माहिती आहे। दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे मोठे नेते फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे, तेही आपण बघूयात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र तर ही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी बघितलेली आहे देवेंद्र फडणवीस यांची। त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानलेले आहेत आणि त्याचबरोबर मराठी भाषेला हा जो अभिजात दर्जा दिलाय त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केलाय। तर सगळीकडूनच सर्वच मराठी जनांकडून आनंद व्यक्त केला जातोय। मात्र त्याचबरोबर हा दर्जा अभिजात भाषेचा आधीही देता आला असता, त्याच्यामध्ये काही अडचण नव्हती, पण त्याच्यासाठी दिरंगाई का केली असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। लोकशाही मराठीच्या माध्यमातून वेगवेगळे जे लेखक आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत। दरम्यान ज्येष्ठ लेखिका विजया वाड या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। डॉक्टर विजया वाड त्यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेऊयात। विजयाताई, आपण विश्वकोशासाठी मराठी विश्वकोशासाठी काम केलेलं आहे आणि आज मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, या क्षणी तुमच्या भावना काय आहेत? माझं मन अत्यानंदाने भरून गेलेलं आहे। मराठी भाषा ही मुळातच अभिजात आहे। ती जुनी आहे, जाणती आहे, नवी आहे, बदलती आहे, अभिरुची संपन्न आहे, संशोधनात्मक आहे आणि तिच्यात काहीच कमी नाहीये। ज्ञानेश्वर माऊलीची भाषा कशी संपन्न नसते। तर त्यामुळे माझं मन अतिशय आनंदाने भरून गेलंय। प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते, उशिरा का होईना। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून अनेक पत्र आम्ही देशातून परदेशातून पाठवली आणि त्याला यश आलं आणि मराठी भाषा अभिजात आहे, झाली आणि होणारच होती। त्याचा मला अत्यंत आनंद वाटतो आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते। मराठीचा जय जयकार असो। निश्चितच विजयाची तुमचा मुद्दा लक्षात आला आहे, तुमच्या भावना समजल्या। दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल। यानंतर लेखक दिग्दर्शक अशोक हांडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात। हांडे सर, एक आनंदाचा क्षण मराठी जनांसाठी म्हणावा लागेल। आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे केंद्र सरकारनं, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल सर्वप्रथम मराठीचं कौतुक आणि केंद्र शासनाचे आभार। ही मराठी भाषा संतांच्या काळापासून अभिजात होती आणि ती अभिजात राहील। आता नुसता त्याला अभिजात दर्जा मिळाला यापेक्षा सुद्धा त्याची भरभराट कशी होईल आणि ते आपण प्रत्यक्ष आपल्या आचरणामध्ये मराठी किती वापरू आणि मराठी आपला भूगोल असो, आपला इतिहास असो, आपली संस्कृती असो, आपली लोकसंस्कृती असो, या बाबतीमध्ये अधिक सजग मराठी माणसाने होण्याची आवश्यकता आहे। तेव्हा तो मराठी भाषेचा जो दर्जा अभिजात भाषेचा दर्जा जो मिळालेला आहे त्याला तो खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला जाईल। आणि इतके दिवस आता हा निर्णय लांबला होता, पण मला असं वाटतं की देर आहे दुरुस्त आहे, हरकत नाही। परंतु याच्या बाबतीमध्ये केंद्र शासनाला त्यांना जाणीव झाली आणि त्यांनी अतिशय सहृदयपणे
या निर्णयापर्यंत ते पोहोचले त्याबद्दल केंद्र शासनाचे आभार, पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे आभार आणि मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी ज्यांनी काय खटपटी केल्या, ज्यांनी मनापासून प्रयत्न केले, ज्यांनी तळमळीने त्याच्या बाबतीत काम केलं आणि ज्यांनी त्या बाबतीमध्ये संपूर्ण आपलं आयुष्य वेचलं, त्या सगळ्यांना या निमित्ताने मी अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा शासनाला धन्यवाद देतो. धन्यवाद. निश्चितच अशोक खांडेजी, धन्यवाद. तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.